मोठी खुशखबर, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. नमो शेतकरीचा 8वा हप्ता मंजूर, शासन निर्णय जारी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल असे म्हटले होते. त्यांनी राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवीदान समारंभात ही घोषणा करताना पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज पुरवठा होईल अशी महाराष्ट्र सरकार तयारी करत असल्याचे म्हटले होते. या घोषणेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. तोच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक दिवसांपासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबत सोमवारी निर्णय झाला असून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. त्यामुळे लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8व्या हप्त्याचा निधी शेतकऱ्यांना मिळेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर एका आठवड्यात त्याच लाभार्थ्यांना नमोचा हप्ता दिला जातो. याप्रमाणे पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासोबत नमोचा 8वा हप्ता जमा होईल अशी शक्यता होती. पण पीएम किसानचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित झाल्यानंतरही नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही. यामुळे मागील 3 महिन्यापासून शेतकरी नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. दरम्यान सोमवारी सरकारने 8व्या हप्त्यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. याआधी 2025च्या सप्टेंबर महिन्यात नमोच्या 7व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील 91,156,156 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1,892 कोटी 61 लाख रुपये जमा करण्यात आले होते. पण 8वा हप्ता जमा झाला नव्हता, तर तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता होती. परंतु वित्त विभागाने निधीच्या अडचणीमुळे नमोसाठी निधी मंजूर केलेला नव्हता, ज्यानंतर शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. दरम्यान आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केलाय. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल. राज्यातील एकूण 65,153 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार असून यासाठी 1,892 कोटी 61 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. तसेच राज्य सरकारने केवळ 8व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.